नदीकाठावरचं गाव म्हणजे समृद्ध गाव अशी सर्वसाधारणपणे धारणा असते. मात्र सीना नदीला आलेल्या पुरामुळे हीच समृद्ध गावं आता बेचिराख झाली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यामधली होनमुर्गी गाव हे त्यामधलंच एक आहे. सीना नदी काठावरचं समृद्ध गाव मात्र सीना नदीच्या महाप्रलयामुळे हे गाव उद्ध्वस्त झालंय. गावामधील अनेक घरांना कुलूपं लावली गेली आहेत. गावातल्या महिला आणि मुलं स्थलांतर केंद्रामध्ये आहेत. पूर ओसरल्याच्या नंतर उरलं सुरलं साहित्य घेण्यासाठी आल्यानंतर गावातली तरुण मुलं आणि पुरुष मंडळी आलेली दिसतायत. गावाची विदारक अवस्था बघून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी. ठिकाणी मी आत्ता उभा आहे तिथं मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी पाणी होतं आणि महापुराचं पाणी आल्यानंतर हे संपूर्ण गावातली घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली होती. ही जी घरं आत्ता दिसत आहेत ती सगळी घरं पाण्याखाली होती आणि आता लोकांनी जे उरलं सुरलं साहित्य आहे ते घेण्यासाठी ग्रामस्थ परतलेले आहेत. खरं तर लेकरं बाळं जी आहेत ती दुसरीकडे पाठवलेली आहेत. ज्या महिला आहेत त्या दोन्ही दुसरीकडे पाठवलेल्या आहेत. गावातली पुरुष मंडळी फक्त आलेली आहेत आणि जे सगळं सामान आहे ते अशा पद्धतीने ट्रॅक्टर त्यांचे टेम्पोज या सगळ्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. खरं तर 3-4 दिवसापूर्वी पूर आलेला होता आणि तो पूर अजून संपलेला नाहीये. अजूनही नदीची परिस्थिती तशीच आहे आणि पुन्हा पाणी यायचं आणि पुन्हा पुराची भीती झाली. सगळं सामान तुम्ही भरून ठेवलेलं आहे. काय परिस्थिती आहे गावची? भरपूर पाणी येऊन गेलंय. पूर्ण आमचं गावच पाण्यात बुडून गेलं साहेब. आतापर्यंत खाण्याचं पिण्याचं सगळं आमच्या गावात स्वतः लोक जे आहेत लोक वर्गणीमधून सगळ्या गावाला सगळं पुरवठा करायलेत. आतापर्यंत कुणीही सत्ताधारी पक्ष नेता आहे कोण खासदार म्हणा आमदार म्हणा हिचं कोणीही एकटं बी फिरकलं नाही. घरी असं आहे की प्रश्न आता सध्या तर लाईट नाही आहे गावात. 8 दिवस झाला मोबाईल बंद आहेत. मग परत घरात मग सोय कायच नाही. आता असं भयंकर झालंय की काय खरं नाही. करायचं काय हो करायचं काय मदत नको मला. एवढं मोठं आम्ही तुम्हाला करून एवढं सत्यावर तुम्हाला पाठवत असताना तुम्ही असल्या गोरगरिबाचा व्यथा आहे तुम्ही ऐकत नाही म्हणलं. तुम्हाला घेऊन आम्हाला काय करायचं आहे? हे असले भयानक परिस्थिती आहे हो साहेब. आता मोठे न्यूजवाला म्हणलं तुम्ही एबीपी माझा तुम्ही एकटा आलो माझ्या गावात. बाकीचे कुठे गेले? बाकी चॅनल माध्यमातून ऐकत नाही टीव्हीवर बसून ऐकत नाही सत्ताधारी पक्ष. एका कुटुंबाला एक चादर दिलेला आहे. 5-6 जण एका चादरीत कसं राहायचं? ते 5 फुटाचं पण चादर नाहीये. 5 फुटाचं पण जर तेच चादर प्रशासनाला दिलं तर त्यांनी झोपतात का त्या चादरीमध्ये 5-5 जण 6-6 जण? आणि एक टॉर्च दिले तर त्याला एकच सेल आहे ते त्याच दिवशी बंद पडलं. ते टॉर्च पण नाहीये आणि पाणी घुसून घराघरात साप पण निघायला लागलेत. कसं राहायचं त्या घरात? एक पूर अजून संपलेला नाहीये पूर्ण आणि पुन्हा दुसऱ्या पुलाची चाहूल दिसतीये. त्यामुळे लोकांना आता भीती वाटते. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये सगळं सामान भरलेलं आहे आणि पुन्हा जमवलेलं स्वप्न दुसरीकडे घेऊन जाताना या लोकांना आता पाहणी करत आहेत. कॅमेरा पर्सन युग आफताब शेख, एबीपी माझा, होनमुर्गी, दक्षिण सोलापूर.